डेथ ऑफ पार्टनर. आवाज येतोय का तुम्हाला? जरा रिस्पॉन्स देत जा. बरेच प्रश्न तुम्हाला काही उत्तर सांगायचे आहेत. मी असं बोलणार आहे, तुमचा आवाज असा खणखणीत आला पाहिजे. मी आजपासून रोज एक माणूस मारून दाखवीन तुम्हाला. तुम्हाला घरी गेल्यावर 2-4 माणसं परत मारायचे. ठीक आहे, असा आपला टॉपिक. डेथ ऑफ अ पार्टनर. पार्टनरशिप मध्ये आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप शिकतोय. रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे चेंज इन रिलेशनशिप बिटवीन द पार्टनर्स, आहे का नाही? द फर्स्ट रिझन होता आपलं चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलल्यामुळे रिकॉन्स्टिट्यूशन कसं होतं पाहिलं आपण. लक्ष दे रे. नंतर ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. ऍडमिशन, नवीन पार्टनर बिझनेस मध्ये आला. सॅक्रिफाईस रेशो, न्यू रेशो, ओल्ड रेशो आपण पाहिलं. त्यानंतर रिटायरमेंट ऑफ पार्टनर. रिटायरमेंट ऑफ पार्टनर तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं आहे की नाही? गुडविल रेज केल्यावर कुठे लिहितात? गुडविल रिटर्न ऑफ केल्यावर कुठे लिहितात? बरोबर. कशाच्या? गुडविल. गुडविल बॅलन्स शीट मध्ये केव्हा असतं? फक्त रेज असल्यावर का रिटर्न ऑफ असल्यावर? रिटर्न ऑफ करताना फक्त कोणाचे नाव असतात? कोणत्या रेशोत असतात? हे सगळं माहिती आहे. रिटायरमेंट हा थोडासा लिटल म्हणजे रुपयातले फक्त 10 पैसे नवीन आहेत, बाकी 90% सेम आहे. फक्त त्याचे नाव थोडे बदलून जातात, असा टॉपिक. मला सांग, एखादा पार्टनर रिटायर्ड झाला म्हणजे तो वारला का? नाही ना. पण एखादा पार्टनर वारला मग तो रिटायर्ड करावाच लागेल ना. का कॅपिटल बॅलन्स शीट मध्ये लिहायचं? समजा राम, श्याम, गोपाल 3 जण आहे. राम जिवंत आहे, श्याम जिवंत आहे, गोपाल मात्र मेला. तर मग लिहायचं का कैलासवासी गोपाल कॅपिटल? कसं वाटेल ते? चांगलं वाटेल का? म्हणून गोपालचं कॅपिटल पार्टनरशिप म्हणून हटवलं जातं. बरोबर. पार्टनरशिप मधून. मग इथं परीक्षेला बऱ्याच वेळेला बडबड करणं बरे. परीक्षेला बऱ्याच वेळेला तो ऐकतोय बिचारा नाही, त्याच्या कानात बडबड करतोय. परीक्षेला बऱ्याच वेळेला बडबड करावी. आपलं परीक्षेला बऱ्याच वेळेला काय विचारतात का डेथ म्हणजे कंपल्सरी काय आहे? इथं वाक्य पण छापलेलं आहे का? काय सांगितलं? इन पार्टनरशिप फर्म समटाइम इफ एनी पार्टनर डाय, म्हणजे एखादा पार्टनर काय होतो? मरतो, है की नाही? मृत होतो. देन इट इज कंपल्सरी रिटायरमेंट ऑफ दॅट पार्टनर. त्या पार्टनरला कंपल्सरी रिटायर्ड करावंच लागतं. रिटायर्ड करायचं म्हणजे त्याला त्याचे पैसे द्यावेच लागतात. पण आता तो जिवंत नाहीये पैसे घ्यायला, म्हणून त्याचे पैसे कोणाला द्यायचे? त्याच्या वारसाला द्यायचे. समजलं? लगेच द्यायचे का नंतर द्यायचे? असतील तर लगेच द्या, नसतील तर नंतर द्या. प्रॉब्लेम काय आहे का? पण किती देणार आहे ते तर सांगून ठेवा, हिशोब तर करून ठेवा. लक्षात आलं? मग मला सांगा, जो पार्टनर, ज्या पार्टनरचा मृत्यू झाला, जो पार्टनर वारला, ज्याची डेथ झाली, त्या पार्टनरला काय म्हणतात? असा प्रश्न आहे. काय म्हणतात? कैलासवासी पार्टनर. मग काय म्हणतात? परीक्षेला प्रश्न येईल. अ पर्सन किंवा अ पार्टनर हु डाय इज कॉल्ड डॅश डॅश. सांग ना पण, सांग ना पण. काय म्हणतात त्याला? कोणती परीक्षा आहे का? मग स्पेलिंग लिहायची आहे ना तुम्हाला. मग स्पेलिंग काय? शेवटी SED आहे, लक्षात ठेवा. बरेच मुलं CED लिहितात शेवटी. सी सुरुवातीला 3 नंबरला आहे. ठीक आहे. दिस इज पार्टनर म्हणजे कोण? मला नाही माहिती. अ पर्सन किंवा अ पार्टनर हु डाय, जो वर्षभरात कधी पण. हा, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही रिटायरमेंटचे प्रॉब्लेम पाहिले. चला, प्रत्येक वेळेला नवीन पार्टनर 1 एप्रिललाच जायचं ना, म्हणजे आर्थिक वर्ष हिशोब झाल्यावर दुसऱ्या दिवशी, पहिल्याच दिवशी जातो. मग मारताना पण त्याच दिवशी मारावं का? तो कधी पण मरतो. पण जनरली पार्टनरशिप मध्ये ज्या महिन्यात तो केला, तो महिना होता पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला गेला असं दाखवलं जातं 12वीला. नंतर तुम्ही पुढे गेल्यावर ज्या तारखेला गेला त्याच तारखेपर्यंत हिशोब होईल. पण आता जर तारखेपर्यंत हिशोब केला म्हटल्यावर हिशोब अवघड होईल का सोपं होईल? म्हणून आपण काय गृहीत धरतो, समजा आज किती तारीख आहे? 25. तुम्ही रोज उत्तर वेगळं सांगता बरं का. काल मी आज प्रश्न विचारला तर वेगळंच काहीतरी उत्तर सांगितलं.
आज किती तारीख आहे? 25 सप्टेंबरला एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला तर सप्टेंबर महिन्यात तो होता, 1 ऑक्टोबरला गेला असं सांगितलं जाईल. समजलं का? मग आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये पार्टनर 1 एप्रिललाच जाईल का? मग तो 1 मे ला जाऊ शकतो. 1 मे ला तो मेला, काय यमक जुळले ना. 1 जूनला तो मेला, 1 ऑगस्टला गेला, 1 सप्टेंबरला गेला, 1 डिसेंबरला गेला, काही पण सांगितलं जाईल. शक्यतो कोणता तारीख सांगितली? कधी कधी 30 जूनला गेला असं पण सांगितलं जाते. 30 जूनला गेला का आणि 1 जुलैला गेला का, हिशोब तर 3 महिन्यातच होईल. हे समजतंय का? तसं आपल्याला शक्यतो प्रॉब्लेम सोडवताना तारीख काय सांगितली जाणार आहे? 1 तारीख. ठीक आहे. बर, मग जो पार्टनर गेला त्याचं कॅपिटल काय करायचं? रिमूव्ह करायचं, म्हणजे ठेवायचं का नाही ठेवायचं? बॅलन्स शीट मधून काढून टाकायचं. आणि उरलेल्या पार्टनरने संन्यास घ्यायचा का? मग पळून जायचं का गाव सोडून? काय करायचं? बिझनेस. क्योंकि मेरे भाई का, मेरे दोस्त का सपना था ये बिजनेस चला रहे. मग चालू ठेवणार का नाही ते? राम श्याम गोपाल 3 पार्टनर आहे. गोपालची डेथ झाली, राम आणि श्यामनी काय करायचं? बिझनेस. मग ते कंटिन्युइंग पार्टनर. म्हणजे मला सांगा, पार्टनरशिप बदलली का नाही बदलली? पार्टनरशिप बदलली म्हणजे रिकॉन्स्टिट्यूशन होणार. रिकॉन्स्टिट्यूशन झालं म्हणजे ऍसेट आणि लायबिलिटीची किमती, आणि जिथं ऍसेट आणि लायबिलिटीच्या किमती बदलतात तिथं कोणतं अकाउंट असतं? मग रिव्हॅल्युएशन अकाउंट बनणार. रिलायझेशन नाही रे मित्रा, तू तर पुढे जातो रे काय. रिलायझेशन थोड्या वेळाने, म्हणजे पुढच्या टॉपिक मध्ये. ठीक आहे. मग आता मला सांगा, जो पार्टनर गेला, राम श्याम गोपाल 3 पार्टनर आहे. तुला मला पहिल्यापासून तेच पार्टनर आहे आपले. कोण? गोपालची काय झाली? डेथ झाली. गोपालचा पोरगा येईन, राम अंकल मेरे पापा का पैसा दे दो. श्याम अंकल मेरे पापा का पैसा. मग हे म्हणतील काय बरं रे नंतर ये. ते म्हणतील बाळा पैसे लगेच नाहीये, पण किती द्यायचे ते सांगतो. बरोबर आहे. मग आता मला सांगा, 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी राम श्याम गोपाल तिघं जवान असताना त्यांनी बिझनेस सुरू केला पार्टनरशिप मध्ये. त्या दोघांनी, त्या तिघांनी पैसे आणले होते बिझनेस मध्ये. मग ते आणलेले पैसे, कोणी पैसे आणले? क्लासला वेळेवर यायचं. कोणी कोणी पैसे आणले होते? तेव्हा जेवढे पैसे आणले होते गोपालने, तेवढे पैसे ते गोपालच्या पोराला द्यायचे का? कारण बिझनेस मध्ये दरवर्षी फायनल अकाउंट तयार झालं, दरवर्षी प्रॉफिट झाला. तो प्रॉफिट कॅपिटल मध्ये प्लस झाला का मायनस झाला? मग दरवर्षी त्यांचं कॅपिटल काय होत गेलं. मग समजा आज गेला असेल गोपाल, तर मागे पूर्वी कधी हिशोब झाला होता? पूर्वी हिशोब कधी झाला होता? मग मागचं वर्ष संपलं तेव्हा म्हणजे कधी? 31 मार्च 2025. तब गोपाल जिंदा था, तेव्हापर्यंतचा हिशोब झालेला आहे. बरोबर, हे समजतंय? मग 1 एप्रिल पासून परत बिझनेस चालू झाला. 25 सप्टेंबरला गोपाल गेला, मग 25 सप्टेंबर पर्यंत पण बिझनेस झाला ना. मग मला सांगा, त्या पार्टनरला, त्या गोपालच्या पोराला बिझनेस सुरू केलाय तेव्हाचे पैसे द्यायचे का 1 एप्रिलला जे पैसे होते ते पैसे द्यायचे? बॅलन्स शीट मध्ये जेवढे कॅपिटल होतं तेवढेच द्यायचे. आणि पळ म्हणायचं का? तो निघन का तिथून? तो म्हणाय छोटा बच्चा समज की क्या, बेवकूफ बनाता क्या, मला सगळे पैसे. मग आता तुम्हाला बघा, रिटायरमेंट आणि डेथ थोडंफार सारखंच आहे. बरोबर का नाही? मग रिटायरमेंट मध्ये रिटायर्ड झालेल्या पार्टनरला 4 गोष्टीचे पैसे मिळायचे. तुम्हाला शॉर्टकट सांगितलं होता. काय रे? शाबास. काय काय? CRGR. CRGR. सी म्हणजे, आर म्हणजे, जी म्हणजे, आणि दुसरा आर म्हणजे. इथे सुद्धा डेथ मध्ये हेच 4 पॉइंट प्लस 5वा पॉइंट ऍडिशनल आहे. मग आता डेथ मध्ये म्हणायचं CRGRS. काय म्हणायचं? CRGR. मग आता CRGRS म्हणजे काय पहा बघा, तुम्हाला दाखवतो.
सी, नंतर आर, नंतर जी, बरोबर, नंतर आर, नंतर यस. मग आता हा पहिला सी म्हणजे काय, कॅपिटल होतं, बरोबर. दुसरा आर म्हणजे काय रे, रिझर्व फंड, म्हणजेच त्याला कधी कधी जनरल रिझर्व पण म्हणतात. तिसरा जी म्हणजे गुडविल, बरोबर. चौथा आर म्हणजे रिव्हॅल्युएशन, प्रॉफिट असतो किंवा कधी कधी लॉस पण असतो. लॉस आला तर तो मायनस करायचा असतो. आणि आता ही यस म्हणजे काय माहिती का, हा याला काय म्हणायचं, सस्पेन्स. पण सस्पेन्सचं स्पेलिंग काय, इथं चुकलं का, हा स्पेलिंग काय झालं, सस्पेन्से. तुम्हाला पेन नाही लिहायचं ना, म्हणून पेनसे. स्पेलिंग काय, नाही ते का सांगावं लागत पोरांनो, सस्पेन्स स्पेलिंग पोरं काही पण लिहितात, सस्पेन हे नाही, स्पेन काय स्पेलिंग आहे, मनातल्या मनात काय म्हणायचं, सस्पेन्स. काय म्हणायचं, नाही या सस्पेन्सला नुसतं सस्पेन्स नाही म्हणायचं पोरांनो, याला म्हणायचं प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. कळलं. मग सांगा, डेथ मध्ये फक्त एवढाच मुद्दा नवीन आहे ना, कोणता, कसले. मग आता सगळ्यात मेन मुद्दा, सर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स म्हणजे काय, आपल्याला हे शिकायचं आता. ठीक आहे. आता मी आपल्या पुस्तकाचे, तुमच्याकडे नोट्स आहेत ना, नोट्स मध्ये एवढं वाचलं मी आता. पुढचं काय म्हटलं, हिच कॅपिटल रिमूव्ह वाचलं का, बाकीचे पार्टनर कंटिन्यू बिझनेस करतात सांगितलं का. फॉर दिस पर्पज दिस इज अ पार्टनर शेअर बिझनेस गिवन टू हिज नॉमिनी. नॉमिनी, नॉमिनी म्हणजे काय भानगड बिनगड नाहीये. नॉमिनी म्हणजे कोण, वारस. वारस कोण असू शकतो, मुलगा, मुलगी, जावई, हा, हो हो, मग पुतण्या, पुतणी, भाचा, भाची, मेवणी, मेवणी नाही रे, इच्छा असते पण नाही लावता येत, हा बरोबर. भाऊ, छोटा भाऊ, आई, वडील. लक्षात घ्या, लग्नाच्या अगोदर वारस आई सुद्धा असते, नंतरही असू शकते, ते डिपेंड आहे. प्रॉपर्टीला वारस, कर्जाला वारस लावतो का, कर्जाला जामीनदार असतो. ठीक आहे. हा बघ, वारस म्हणजे कोण, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतात लिगल हेअर. काय म्हटलंय, HEIR, किंवा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. आता लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे कोण माहितीये का, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी. तुम्हाला हे माहितीये का, ट्रस्टी नाव ऐकलं का तुम्ही कधी, ट्रस्टी, ट्रस्ट ऍक्ट आहे. म्हणजे समजा एखाद्याची भरपूर प्रॉपर्टी असेल पण त्याची डेथ झाली असेल, त्याच्या घरामधले सज्ञान कोणी शिल्लक नसेल आणि छोटे छोटे मुलं असतील त्याची, तर ते मुलं सज्ञान होईपर्यंत म्हणजे वय वर्ष होईपर्यंत ती प्रॉपर्टी कोणाच्या तरी नावावरती केली जाते, त्या पर्सनला ट्रस्टी म्हटलं जातं. मग त्या ट्रस्टीने किती प्रामाणिक राहायचं ते त्याच्या स्वभावावर, त्याच्या नेचरवर डिपेंड आहे. लक्षात आलं. सिनेमामध्ये पाहिलं असेल तुम्ही, एखाद्या पिक्चर मध्ये पाहिलं असेल ना, नाही सर मी मालिका पाहतो, बघ मालिकेत पण असते. याला लिगल भाषेमध्ये स्पाऊस असं म्हटलं जातं. काय, अरे अरे पाऊसा तो पाऊस नाही, काय म्हटलं जातं, स्पाऊस म्हणजे कोण, कायदेशीर. मग एखाद्या माणसाची पत्नी ही त्याची वारस असू शकते. लक्षात आलं का. आता मला सांगा, मग जो कोणी वारस असेल, आपल्या अकाउंटच्या भाषेमध्ये वारसाला काय म्हणतात, हा मग या आपल्या अकाउंटच्या भाषेमध्ये त्या वारसाला काय म्हटलं जातं, हा काय शब्द आहे रे पहिला, एक्स, माहिती आहे ना, माझी, माझी नाही,
आजी माझी, एक्स म्हणजे पहिली, आता नाही है ना, तेच एक्स. एक्झिक्युटर, एक्झिक्युटर म्हणजे कोण? नॉमिनी. राम श्याम गोपाल तीन पार्टनर होते, गोपालची डेथ झाली, गोपालचा एक्झिक्युटर क्लेम करणार कोणाकडं? पार्टनरशिपकडं. कशासाठी? पैशासाठी. कसले कसले पैसे मागणार? 5 गोष्टी. कोणत्या कोणत्या 5 गोष्टी? CRGR. मग त्या गोपालच्या पोराला लगेच पैसे द्यायचे का? तरी पण 31 मार्च पर्यंत थांबवलं जातं किंवा काही दिवस थांबवलं जातं. लगेच तर देणार नाही तो आल्या आल्या. उद्या देऊ ना. मग उद्यापर्यंत ते कर्ज असेल ना. मग गोपाल कॅपिटल का गोपाल लोन? गोपाल तो जिंदा नाहीये, म्हणून एक्झिक्युटर ऑफ गोपाल लोन. कळलं का? आपण कालपर्यंत पाहिलं, जो पार्टनर रिटायर झाला त्याच्या नावाने लोन लिहिलं ना. पण आता रिटायर झाला का कायमच्या जगातून रिटायर झाला, मग कायला स्वसी लिहायचं का? म्हणून मग काय लिहायचं? समजलं? मिस्टर ए बी सी 3 पार्टनर आहे, बी नावाचा पार्टनर रिटायर झाला, त्याचं लोन कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर आहे? त्याचे पैसे एक्झिक्युटर ऑफ बीज लोन. रिटायर झाला, हा, रिटायर झाल्यावर बीज लोन जाईल. डेथ झाली असेल तर एक्झिक्युटर ऑफ बी लोन. कळलं का? म्हणजे आपल्याला अख्ख्या टॉपिक मध्ये फक्त एवढं शिकायचंय काय? जो पार्टनर गेला त्याच्या वारसाला किती पैसे द्यायचे हे शोधून काढ. असं हा कार्यक्रम आपल्याला 8 मार्काला येणार आहे. किती मार्काला? क्वेश्चन नंबर 5 मध्ये. किती मार्काला प्रश्न आहे? हा एकमेव प्रश्न आहे 12वीच्या सिलेबस मधला जो काय सांगता काय माहिती, जेवढ्या मार्काचा तेवढ्या मिनिटात सोडून होतो. बापरे, तेवढ्या तासात का? किती मार्काचा आहे? किती मिनिटात सोडून होईल? चांगली गोष्ट आहे का वाईट आहे? पण त्यासाठी तेवढा परफॉर्मन्स झाला पाहिजे आपला, बरोबर? 8 मार्काचा प्रश्न 8 मिनिटात सोडून होईल, कारण याच्यामध्ये अकाउंट कमी आहेत, कॅल्क्युलेशन जास्त आहे. आणि कॅल्क्युलेशन फार छोटं छोटं आहे, ते फक्त तुम्हाला प्रॉपर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे? बर, जो पार्टनर गेला त्या पार्टनरला काय म्हणतात? डिसीज. आणि त्याच्या वारसाला काय म्हणायचं? एक्झिक्युटरला कसले कसले किती पैसे द्यायचे? कोणत्या कोणत्या? तो यस म्हणजे काय? मग आता प्रश्न असा, तर सस्पेन्स म्हणजे काय? हे बी तो सवाल आहे ना. मला सांगा, समजा गोपालची डेथ झाली आज, आज गेला ना तो. राम श्याम गोपाल तिघांनी मिळून जो पूर्वी कधी केला होता? 31 मार्चला. पूर्वीचं मागच्या वर्षाचं आर्थिक वर्ष कधी संपलं? त्याच्या दुसऱ्या दिवशी नवीन वर्ष सुरू झालं. तेव्हापासून आजपर्यंत, तेव्हापासून बिझनेसचा जो काही प्रॉफिट झाला तो सगळा प्रॉफिट गोपालचा होता का? बरोबर. कधीपासून? सर भारत स्वतंत्र झाल्यापासून. नाही रे, मग कधीपासून? म्हणजे आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी. कधीपर्यंत? ज्या दिवशी पार्टनरची या कालावधीतला सगळा प्रॉफिट त्या गोपालचा का? का त्याच्यातला गोपालचा हिस्सा त्याचा? समजलं? समजा या कालावधीत 50,000 रुपये प्रॉफिट झाला आणि गोपालचा हिस्सा होता 2/10. मग 50,000 गुणिले 2/10. का सगळे द्यायचे गोपालच्या पोराला? सगळेच्या सगळे. गोपालचा पोरगा म्हणून मेरे पापा का पैसा देतो चलो, आहे का नाही? 1 एप्रिल पासून तर आतापर्यंतचे सगळे प्रॉफिट माझ्या पप्पाचा. ते म्हणते तुझ्या बापाचं दुकान होतं का? हो होतं. होतं ना. सगळं दुकान तुझ्या बापाचं होतं का? नाही. आम्ही काय कपडे सांभाळायला होतो का? समजते? त्यांनी पण काहीतरी काम केलंय ना. मग जो गेला त्याला सगळं द्यायचं का? त्याचा फक्त. ठीक आहे. मग आता तुम्हाला जर कोणी विचारलं पी अँड एल सस्पेन्स म्हणजे काय? पी अँड एल सस्पेन्स म्हणजे काय?
तर सांगायचं शान मध्ये, आपल्याला काही माहिती. इंग्लिश मध्ये सांगतो पहिला. द पोर्शन ऑफ प्रॉफिट, सॉरी, पोर्शन इन प्रॉफिट, द शेअर इन प्रॉफिट, शेअर इन ऑफ डिसीज पार्टनर. याचा अर्थ कळला? प्रॉफिट मधला हिस्सा कोणाचा? फ्रॉम बिगिनिंग ऑफ फायनान्शियल इयर अप टू द डेट ऑफ हिज डेथ, अप टू द डेट ऑफ हिज डेथ इज कॉल्ड डिप्रेसिएशन. मग कॉल्ड P&L सस्पेन्स. नाही कळलं? परत एकदा सांगतो, मराठीत सांगू. प्रॉफिट मधला मयत झालेल्या पार्टनरचा हिस्सा कधीपासून कधीपर्यंत? 1 एप्रिल 25 पासून, म्हणजे आर्थिक वर्ष, तर आर्थिक वर्ष संपेपर्यंत का? मग जेव्हा पार्टनरची त्या तारखेपर्यंत सगळा प्रॉफिट त्याचा का? त्या प्रॉफिट मधला त्याचा, त्याला काय म्हणायचं? बस एवढंच नवीन आहे, बाकी काय नवीन आहे सांगा बघ. आपल्याला किती गोष्टीचे पैसे द्यायचे? पहिली गोष्ट कॅपिटल पाहून लिहायचं असतं. रामचं पण कॅपिटल गोपालच्या पोराला द्यायचं का? श्यामचं पण कॅपिटल द्यायचं का? पण जो गेला त्याच द्यायचं ना, मग ते सेपरेट दिलेलं असतं ना. दुसरा पॉइंट, अख्खाच्या अख्खा रिझर्व त्याला द्यायचा का? मग समजा 30,000 रुपये रिझर्व आहे, किती आहे, आणि रेशो आता इक्वल, प्रत्येकाला किती मिळतील? डिपेंड आहे, राम आणि श्यामने घ्यायचे का नाही. ते म्हणते भाऊ आमचे राहू दे ना, आम्ही कुठे मेलो, आमचं पोरगा आल्यावर त्याला काहीतरी द्यायला नको, राहू दे. बरोबर आहे ना? मग फक्त कोणाची दिले जातील? मग राहिलेले 20,000 लायबिलिटीला तसेच राहतील. आणि समजा त्यांनी घेतले वाटून, तर मग लायबिलिटीला नाही दिसणार. मी काय बोललो ते कळालं का? डिपेंड आहे. सगळ्यात महत्वाचं, आपल्याला बाकीच्या पार्टनरचं कॅपिटल बनवायचंच नाही, बॅलन्स शीट पण बनवायचं नाहीये. आपल्याला शोधायचं काय? तर एक्झिक्युटरला किती पैसे द्यायचे, किती गोष्टींची बेरीज करायची. मग कोणत्या कोणत्या? 5. कळलं? कॅपिटल डायरेक्ट पाहून लिहायचं, रिझर्व तुकडा काढून द्यायचं. तिसरा पॉइंट काय? मग आता गुडविल एवढं सोपं देईन, तो काय प्रॉब्लेम झाला? गुडविल सोपं देतील का? ते काय करतील, 4 वर्षाचा प्रॉफिट देतील म्हणजे ऍव्हरेज काढा, नॉर्मल रेट देतील म्हणजे सुपर प्रॉफिट काढा. मग फर्मचं गुडविल एवढं आलं, समजा फर्मचं गुडविल आलं 1,20,000 आणि तिघ इक्वल पार्टनर होते, मग त्या गोपालला किती द्यायचे? समजलं? म्हणजे हळूहळू काम वाढतंय ना. कॅपिटल डायरेक्ट पाहून लिहिलं, रिझर्व तुकडा करून लिहिलं, गुडविल तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवावं लागेल. समज लक्षात आलं का? आणि सगळ्यात महत्वाचं पोरांनो, आन्सर मध्ये बघा, इथं मी क्लिअर सांगितलं, इट इज रिक्वायर्ड टू गिव्ह डिटेल अबाउट वर्किंग नोट कॅल्क्युलेशन. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये शेवटी काय वाक्य दिसल? तुम्ही जे जे आकडे आणले ते कुठून आणले, कसे आणले, त्याचं वर्किंग दाखवा. समजा तुमचा रिझर्व फंड रुपये 30,000 रुपये, 30,000, आणि गोपालचा 1/3 रेशो होता, तर 10,000 कसे आले ते तुम्हाला दाखवायचंय. कसे आले? किती गुणिले किती छेद किती? 30,000 गुणिले 1/3. हे तुम्हाला तुमच्या आन्सर मध्ये दाखवावं लागेल कुठेतरी. कळालं का? एवढे दिवस दाखवलं का आपण? याच्यात मात्र 8 मार्क पाहिजे ना, का बाद झाले 4-5 पाहिजे ना? ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं पहा, काय सांगू मी पण विसरलो. गुडविल कळालं का? गुडविल समजा सांगितलेलं असेल तर गुडविल, गोपालचा गुडविल मधला हिस्सा 12,500 डायरेक्ट सांगितलं, डायरेक्ट घ्या. कधी कधी सांगतील पूर्ण फर्मचं गुडविल एवढं आहे, तर गोपालचा हिस्सा त्याला द्या. हे कळालं का? चौथा पॉइंट काय रे? रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय लिहितात माहिती आहे? सर 5वी पासून माहिती नाही, आत्ताच माहित झालं का? रिव्हॅल्युएशनला काय लिहितात? फायदे, आणि फायदे झाल्यावर क्रेडिटला आहे ना, मग डेबिटला. तोटे झाले तर माहिती आहे ना, त्याचं दुसरं नाव काय? फायदे झाल्यावर कुठे देतात रे रिव्हॅल्युएशन मध्ये? क्रेडिटला. आणि तोटे झाले तर? तोटे होता म्हणजे ऍसेटची किंमत वाढते. काय होते?
आणि लायबिलिटीची किंमत नक्की. आणि ऍसेट लायबिलिटी कमी झाली तर, ऍसेट कमी झाली तर, ऍसेट वाढली तर, अचानक एखादं कर्ज उभं राहिलं तर तोटा. अचानक एखादा डिस्काउंट झाला म्हणजे समजा क्रेडिटरने डिस्काउंट दिला, डेटर आरडीडीची गरज नाही, आरडीडी वाढली, समजलं, स्टॉकची किंमत वाढली. मला सांगा जगाच्या पाठीवर 12वीचे एखादं तरी पोरग असेल का त्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट पण येत नाही? सर मी कोण येतं ना? मग रिव्हॅल्युएशन मध्ये जेवढा प्रॉफिट होईल तर सगळा वापरचा का? बाकीचे दोघं काय म्हणतील? आम्ही काय कपडे सांभाळायला आलो? बरोबर का नाही? सगळा प्रॉफिट गोपालला द्यायचा का? गोपालच्या पोराला द्यायचा का? मग त्यातला त्याचा हिस्सा द्यायचा ना. म्हणजे तुम्हाला वर्किंग मध्ये कोणता अकाउंट बनवावं लागेल? आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्ही बनवले कधी आजपर्यंत? येतं? मग नवीन मुद्दा काय फक्त? मग आता सस्पेन्स कसं कॅल्क्युलेट करायचं त्यासाठी मी तुम्हाला थोडी प्रॅक्टिस घेतो. पहा बरं का, काय घेतो मी थोडी. आता ते काय म्हणतील माहितीये का, सस्पेन्स म्हणजे कधीपासून कधीपर्यंतचा प्रॉफिट, बरोबर? सगळा प्रॉफिट का त्यातला हिस्सा कोणाचा? मग आता मला सांगा, समजा गोपाल गेला नसता, समजा गोपाल गेला तर गोपालला हे पैसे कधी मिळाले असते? सगळ्यांना सोबतच मिळाले असते. किती तारखेला? 31, बरोबर. पण त्याला आपण आधीच देतोय ना. मग सगळ्यांनी घ्यायचे का त्याला एकट्यालाच द्यायचे? पण प्रॉफिट केव्हा देतात? प्रॉफिट अँड लॉस तयार झाल्यावर ना. मग 31 मार्चला होणार प्रॉफिट अँड लॉस आत्ताच बनवता येईल का? मग तुम्हाला इथे प्रॉफिट अंदाजे घ्यावा लागतो. तर अंदाजे म्हणजे आम्ही आमच्या मनाने घ्यायचा का? नाही, ते सांगतील कसा घ्या. कधी कधी ते सांगतील का या वर्षाचा प्रॉफिट मागच्या वर्षाचा प्रॉफिट एवढा माना. मग मागच्या वर्षाचा प्रॉफिट होता 1,80,000. किती होता? हे पार्टनर गेलं 6 महिने जगून, 1 ऑक्टोबरला गेला ना. मग किती महिने काम करून गेला? मग 1 वर्षाचा प्रॉफिट 1,80,000 का 6 महिन्याचा मानायचं 1,80? मागच्या वर्षाचा प्रॉफिट 1,80,000 होता ना, तर या वर्षाचा सुद्धा 1,80,000 माना. मग सगळेच्या सगळे 6 महिन्यातच झाले का? मग तुम्हाला 6 महिन्याचा प्रॉफिट काढावा लागेल. हे कळलं का? मग 6 महिन्याचा जेवढा आला तेवढा सगळा गोपालचा का? मग समजा ते इक्वल रेशो होता त्यांचा 30,000. मग आता हे लिहायचं कसं बघा. मग तुम्हाला पी अँड एल सस्पेन्स कसं करायचं ते दाखवतोय. समजा पी अँड एल सस्पेन्स किती प्रॉफिट मानायला सांगितलं तुम्हाला? गुणिले किती महिने जगला, जेवढे महिने जगला ते लिहायचं आणि भागिले 12 कंपल्सरी. का बरं 12? 4 महिने जगला असेल तर, 5 महिने जगला असेल तर, 8 महिने जगला असेल तर, 1 महिना जगला असेल तर, 27 महिने जगला, 27 नाही, 3.5 महिने जगला असेल तर 3.5 भागिले 5 12, 3.5 भागिले 12, 5.5 महिने जगला असेल तर पुन्हा गुणिले त्याचा हिस्सा. राम श्याम गोपाल इक्वल हिस्सा होता. मग गोपालचा किती? किती? 1/. मग याचं उत्तर काय येणार? त्याची काटाकाटी करता येते ना. सांगा. 3 1 3, 3 2 6, परत 2 1 2, 2 6 12, बरोबर का? परत 6 1 6, 6 3 18, 1 2 3 4, किती शून्य आले? 30,000 गुणिले 1 गुणिले 1. आलं उत्तर बरोबर. आता मी तुम्हाला उदाहरण विचारतो. समजा
मिस्टर ए, बी आणि सी 3 पार्टनर आहे. बी ची डेथ झाली, रेशो होता 5:3:2 आणि लास्ट इयरचा प्रॉफिट तुम्ही मानला समजा 1,20,000. किती मानला? आणि त्याची डेथ झाली समजा आपलं 31/3 होतं ना, शक्यतो 31 मार्चच असतं माहिती आहे ना, आणि याची डेथ झाली समजा 1 ऑगस्टला. सांगा कसं करणार? महिने नीट मोजायचे भाऊ, लय गडबड होते. नाही तर किती तारखेला गेला तो? 1 ऑगस्टला. मग ऑगस्ट महिन्यात होता का? मग ऑगस्ट मोजायचा का? मग आता मोजा. एप्रिल, मे, जून, 4च महिने. विनाकारण 5वा मोजायचा. मग सांग आता किती गुणिले किती छेद किती? 1,20,000 हा 4/12 3/, हे कळालं का? नाही कळालं? समजे का? सांगा काय काय करू? सगळं घडून टाका सर, सगळं घडून टाका. 0 गेला. बरं 3 1 जा 3 3 4 जा 4 1 जा 4. अरे लय सोपं झालं येतं. किती आन्सर आलं? कोणाला? आता येतो तोंडी पहा. 1,20,000 12 महिन्याचे म्हणजे दर महिन्याला 10,000. दर महिन्याला मग दर महिन्याला 10,000 तर पहिल्या 4 महिन्याला 40,000. मग 40,000 सगळ्यांचे ना, मग 40,000चे 10 तुकडे होणार. एक हिस्सा किती? याचे किती हिस्से? 4 त्रिक. आलं उत्तर. समजे का? काय कॅल्क्युलेट करून दाखवलं मी तुम्हाला? कधी कधी ते सांगतात का तुम्ही ऍव्हरेज प्रॉफिट काढून घ्या मागच्या 2 वर्षाचा. मग ऍव्हरेज काढता येतो का नाही तुम्हाला? ऍव्हरेज कसा काढतात? 2 वर्षाची बेरीज करायची भागिले 2. 3 वर्षाचा ऍव्हरेज म्हणजे समजा त्यांनी सांगितलं का तुम्हाला जो प्रॉफिट मानायचा आहे तो मागच्या 2 वर्षाचा ऍव्हरेज माना. मग एका वर्षाचे सांगितले 50,000, दुसऱ्या वर्षाचे सांगितले 80,000. काय करणार तुम्ही? पहिल्या वर्षाचा प्रॉफिट 50,000, दुसऱ्या वर्षाचा 80,000. तर तुम्हाला ऍव्हरेज घ्यायचा ना, मग पहिले ऍव्हरेज काढावं लागेल ना. मग सांगा 50 आणि 80चा ऍव्हरेज कसा करणार? 50,000 अधिक 30 भागिले दोघांची बेरीज किती आली? 1,00,000 भागिले 2. मग आन्सर किती आलं? अवघड प्रश्न विचारला सर तुम्ही. किती आलं? 65,000 आलं का? मग तुम्हाला इथे 65,000 घ्यायचे. जसे इथं आता घेतले ना 1,20,000. कुठे गेलं रे? इथे घेतलं का? त्याच्या जागेवर किती घ्यायचे? कधी कधी सांगतील 3 वर्षाचा ऍव्हरेज काढा. मग 3 वर्षाची बेरीज करायची भागिले 3 करायचं, ते घ्यायचं इथं. सांगा गुणिलेच्या पुढे काय असतं पहिल्यांदा? किती महिने जगला? 4 महिने जगला असेल तर, 5 महिने जगला असेल तर, 6 महिने जगला असेल तर, आणि त्याच्या पुढे गुणिलेच्या पुढे काय असतो? जो गेला त्याचाच लिहा, दुसऱ्याचा नका लिहू. ठीक आहे. हे जे कॅल्क्युलेट होईल याचं नाव काय? सस्पेन्स. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, समजा बॅलन्स शीट बनवायची वेळ आली. कधी कधी काय काय प्रॉब्लेमला बनवलेले आहेत आपण, तर हे सस्पेन्सचे पैसे बॅलन्स शीट मध्ये लिहिले जातात. आता ते कुठे लिहायचे ते लय महत्वाचं आहे. मला सांगा, सस्पेन्स भोपाल त्याला आपण हिस्सा दिला ना, जे पैसे नंतर द्यायचे होते ते आता दिले का जे आता द्यायचे होते ते नंतर दिले? कसं काय? त्याला सस्पेन्सचे पैसे देतो ना आपण, डिक्लेअर केले ना. समजा मिळाला नसता तर कधी मिळाला असतं? म्हणजे बाकीच्या पार्टनरला पैसे कधी देणार आहे? याला कधी देऊ राहिले तुम्ही? म्हणजे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये देताय का नंतर देताय? ऍडव्हान्स मध्ये देता. मग जे पैसे नंतर द्यायचे होते ते अगोदरच डिक्लेअर केले किंवा दिले, याला आउटस्टँडिंग म्हणणार का प्रीपेड म्हणणार? आउटस्टँडिंग का प्रीपेड? मग प्रीपेड बॅलन्स शीट मध्ये कुठं असतं?
मग पी अँड एल सस्पेन्स सुद्धा बॅलन्स शीट मध्ये कळलं. काही जणांनी पाहिलं असेल काही उदाहरणामध्ये पी अँड एल सस्पेन्स बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला लिहितात. बघितलं का नाही? कोणाला नोटीस केलं का? कोणी नाही? लक्ष नाही देत का तुम्ही? शाबास, बरं आहे. म्हणजे मी काही सांगितलं तरी चालेल. पी अँड एल सस्पेन्स अकाउंट बॅलन्स शीट मध्ये कोणत्या साईडला लिहितात असा परीक्षेला प्रश्न येतो. पोरं शुकशुक करत बसतात. कोणत्या साईडला लिहितात? आणि एक्झिक्युटर लोन कोणत्या साईडला लिहितात? मग या दोन्ही साईडला दोन नवीन शब्द येणार आहेत तेव्हा स्टेलिंग होतं. ऍसेट साईडला काय नवीन शब्द येणार? आणि लायबिलिटी साईडला किती गोष्टींचे पैसे द्यायचे एक्झिक्युटरला? त्याच्याबरोबर आणखीन एका गोष्टीचा विचार करायचा. पहा, आता तुम्हाला उदाहरण सांगतो. राम श्याम गोपाल 3 पार्टनर होते. गोपाल गेला, गोपालचं पोरगं आलं. राम अंकल मेरे पापा का पैसा. पहिले पैसे कसले? कॅपिटल. ते कॅपिटलचे 5 लाख. दुसरे पैसे कसले? रिझर्व त्याचे 30,000. तिसरे पैसे गुडविलचे 50,000. 5 लाख मजूर आला का? रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट समजा त्याचा हिस्सा 20,000. किती झाले रे? 6 लाख झाले. पी अँड एल सस्पेन्स त्याचे आले 50,000. किती झाले? तो म्हणणार मेरे पापा का 6,50,000 देतो. राम आणि श्याम म्हणतील ठीक आहे देतो, 2 मिनिटं तर थांब. नवीन वर्ष सुरू झालं 1 एप्रिलला, तेव्हापासून आता 6 महिन्यामध्ये दर महिन्याला येणे 15,000 रुपये घरी नेले. त्याचं काय करायचं? तो म्हण ठीक आहे मग ते पण द्या. ते पण द्यायचे. अरे दर महिन्याला हे घरी नेते पैसे म्हणजे काय? ऍडिशनल कॅपिटल का ड्रॉइंग? मग ड्रॉइंग काय करावं लागेल? म्हणजे या 5 गोष्टी एका बाजूला आणि ड्रॉइंग एका बाजूला. आणि तुम्हाला माहिती आहे ड्रॉइंग कॅपिटल मध्ये कोणत्या साईडला असतं? मग या बाकीच्या 5 गोष्टी देते. सिंपल एवढंच अकाउंट बनवायचं. 8 मार्क डायरेक्ट आपल्याला. कळलं का? आता बघा तुम्हाला मी नोट्स दिल्यात ना, त्याच्यामध्ये इथं मी सांगितलेले पहा काय सांगितलेलं टू फाइंड आउट. हो सर एक्झिक्युटर लोन म्हणजे काय सांगा ना. अरे बताया ना अभी, सांगितलं ना काय काय गोष्टी पाहिजे. बघा बरं, पहिला सी आहे का? दुसरा आर आहे का? त्याला अक्युमुलेटेड प्रॉफिट म्हणतात. तिसरा जी आहे का? चौथा आर आहे का? 5वा एस आहे का? आणि 6वा काय? मग ड्रॉइंग मिळवायची का मायनस करायची? म्हणजे या 6 गोष्टींची गरज आहे आपल्याला. लक्षात आलं का? ओके, बाकीचे डिटेल आपण पुढच्या तासाला पाहू.